ती निवडणूक असते तर मी या जन्मी अध्यक्ष होऊ शकले नसते. कारण कुठल्याही निवडणुकीला उभं राहणं ही काय माझी प्रवृत्ती नाही. ज्यांची आहे त्यांच्याबद्दल मला आदर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या मराठी भाषकांना मी असं श्रेय देते. आणि हा जर सन्मान असेल तर तुमचा माझा मराठी बोलणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान आहे. आजपर्यंत मराठी ज्यांनी टिकवली, ज्यांनी लिहिली, ज्यांनी प्रसारित केली त्या सगळ्यांचा सन्मान आहे. जात्यावर दळण टाळणाऱ्या बाईपासून ते अभिजात ग्रंथ लिहिणाऱ्यापर्यंत सर्वांचा हा सन्मान आहे. मी दिल्लीला बोलताना बोलले होते की मराठी साहित्य पहिल्यांदा निर्माण केव्हा झालं. लोक काहीतरी संशोधन वगैरे करतात, आमच्या प्राध्यापक लोकांना खोड असते. ते सगळ्या तारीखवार काढून पहिला ग्रंथ कुठे झाला, अमुक कुठे झाला, तमुक कुठे झाला. तेव्हा उत्स्फूर्तपणे माझ्या तोंडून गेलं की बाळाला पहिली ओवी आईने ज्या क्षणी गायली असेल त्या क्षणी भाषेचा जन्म झाला. कारण त्याच्या इतकं उत्स्फूर्त निर्मिती दुसरी कुठलीही नाही. बाकीच्या गोष्टीसाठी काहीतरी खटपट करावी लागते, आईला त्याच्यासाठी खटपट करावी लागत नाही. तर ती भाषा म्हणून ती मायबोली, म्हणून आपण मायबोली म्हणतो, मायदेश म्हणतो. जुनी पद्धत आहे आपली. आता अलीकडे ते झाले राष्ट्रविष्ट वगैरे म्हणायचं. पूर्वी मायदेश असे शब्द होते आणि आईला मायच म्हणायचे. आई ही नंतर आली आणि आता तर मामा. आणि मग मी ते म्हणते की आपल्या देशातनं साहेब गेल्यावर आपण जास्त साहेबाळलो का काय. साहेब असेपर्यंत आम्ही आमच्या आईवडिलांना आईबाबा म्हणत आलो आणि आता आमची मुलं मुली, त्यांची मुलं मुली मम्मा पप्पे काय पप्पा मम्मा वगैरे म्हणतात ते. आणि नुसतं मम्मी नाही, मम्मी. तर हे जे काही अनुकरण आहे आणि या अनुकरणामुळे लोकांना भीती वाटते. त्या मराठीचं काय म्हणा, तो अभिजात दर्जा वगैरे दिला, ठीक आहे, दर्जा दिला. दर्जा ही काय कोणी एक व्यक्ती देत नाही भाषेच्या बाबतीमध्ये. कारण भाषा ही एका व्यक्तीची नसतेच हो. हा संवादाचा पूल आहे आपल्यामधला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.